असं एखादा कुठल्या तरी सदस्याला तू उपमा देशील? मी एका सदस्याचं नाव घेते. धनंजय दादा. ते हिप्पो आहे. वर्षात. युनिकॉर्न. अंकिता. ती चिमणी आहे अशी छोटीशी. पॅडी दादा. पॅडी दादा क्यूट पांडा आहेत, ते झोपत राहतात असे मस्त, असे लेझी, जे तुम्हाला दाखवत नाहीत पण खूपदा असं झालेलं आहे. 15 मिनिटाचा ब्रेक भेटताना. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहे एक धाकड गर्ल, रॅपर क्वीन आणि बिग बॉस मराठीमधील महाराष्ट्राची वाघीण म्हणून घराघरात पोहोचलेली, अर्थातच अमरावतीची पोट्टी आर्या जाधव माझ्यासोबत आहे. आर्या, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस आर्या, कशी आहेस? सगळ्यात आधी मला सांग, कशी आहेस? खूप जास्त हॅपी, खूप एक्साइटेड, कारण की एक नवीन एनर्जी आली आहे काम करण्यासाठी. पुढे काय करायचं आहे तो एक मार्गदर्शन मला हीच एनर्जी देणार आहे. नक्कीच आर्या, हरणं जिंकणं हे नशिबावर असतं, मात्र तो फील, जिंकण्याचा फील तू आत्ता घेतेस, कारण अमरावतीत पाऊल टाकलंस आणि जे तुझं स्वागत झालं, जंगी स्वागत, म्हणजे ते काय गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या, छान असा सेल्फी, म्हणजे एक ट्रॉफी घेऊन तू आली आहेस अमरावतीत, असंच सगळं फील करत होतीस. हे एक्सेप्टेड होतं? मी एक्सपेक्ट तर नव्हतं केलं बिलकुल पण की असं काहीतरी होणार. पण मी सहज म्हटलेलं इंस्टाग्रामवर की अरे या लोकेशनवर या, मी येते. आणि ठीक आहे यार, काय 3 तासाआधी मी ती स्टोरी टाकलेली आणि इन 3 hours एवढं सगळं झालं. बियॉन्ड एक्सपेक्टेशन्स होते. आय एम इन लव्ह विथ दी ऑडियन्स. थँक्यू जनता, तुमच्या एवढ्या प्रेमासाठी. आर्या, आता आज खूपच तुझा एक व्हिडिओ व्हायरल झालाय की तू योगिताला भेटलेस आणि तो खूप व्हायरल झालाय तो व्हिडिओ. योगिताला भेटताना तुम्ही, म्हणजे ती सरप्राईज तू तिला दिलंयस, तुम्ही भावूक देखील झालात. बिग बॉसच्या घराने एक छान मैत्रीण तुला दिली आहे. नक्कीच. म्हणजे इनफॅक्ट मला असं वाटते की तो टॅग पण तिनेच मला कुठून तरी दिलेला आहे की मी जेव्हा योगिताला तिच्या लास्ट टास्क, प्राईजवाल्या टास्कमध्ये मी तिला जोरात ओढत होती वरून वाघीण, आणि आज जे लोक मला म्हणतात, मला असं वाटतं की आमच्या दोघींमध्ये ना सेम फायटिंग स्पिरिट आहे. आम्ही तिकडे कनेक्ट झालेलो की आमच्यामध्ये सेम फायटिंग स्पिरिट आहे. फक्त टास्क सोडून बाकी जागेवरती थोडीशी अशी इमोशनल आहे जास्त. मी पण इमोशनल आहे, पण तिचं कसं होऊन जातं की यार मी कशाला यांच्या तोंडी लागू, तसं होऊन जातं की यार हे लोक काय, का बरं यार, हे खराब आहे यार, मला नाही चांगलं वाटतं. आणि माझं कसं आहे की असं कसं बोलताय, त्या जागेवर थोडंसं आमचं मिसमॅच आहे. पण त्या गोष्टीला सोडून, आणि खूप जागेवर असं पण आहे ना की बिग बॉस मध्ये तेच म्हणतात ना, 24 तासामधला 1 hour दिसतो. बाकी बिहाइंड द सीन्स आमची कशी मैत्री आहे, ते डेफ्थ, म्हणजे ती जाताना मी का रडले. मी आधी अशी असायची की अरे क्या हे शो आहे, लोक नुसताच असं ड्रामा करत असतील, पण मी त्याचं पाहिलं, मी तो डेफ्थ की यार एवढ्या कमी टाईममध्ये पण तुम्ही किती कनेक्ट होऊन जाऊ शकताय काही व्यक्तीसोबत. तुम्ही तिच्यासोबत मी उठते, आम्ही सॅटर्डेचं जेवण यायचं तर एक बॉक्स तसाच ठेवायचो, एका बॉक्समध्ये दोघी जणी सोबत जेवायचो. आमची एक वी कॅन से दॅट शी इज लाईक माय मम्मा, म्हणजे ती तेवढीच प्रोटेक्टिव्ह पण आहे. आणि हे सगळं दिसत नव्हतं, पण तुम्हा लोकांना दाखवलं नसेल, पण आमचं तसं बॉन्ड होतं की जेव्हा शेवटी झोपायच्या वेळेस आम्ही सेम बेड शेअर करायचो, तेव्हा ती सांगायची आर्या असं मला वाटतं की तू हे चांगलं केलं, हा प्राऊड वाटते, किंवा तू असं कर किंवा तू तसं कर. तर किंवा मला वाटतं अरे तू ही चूक आहे, मला असं वाटतं की लोक जज करतील, तू ना ही गोष्ट नको करशील. म्हणजे जी गोष्ट कुठे ना कुठे आय थिंक अंकिता नाही करू शकली, की मला अंकिता असं पाहिजे होतं की यार तुझे मुझसे, ते काय असतं ना, आपण पूर्ण जगासमोर तुम्ही डिफेंड करा, पण मागे येऊन तुम्ही सांगा की ऐक ना, मला हे बरोबर लागतो. दॅट इज हाऊ. मला असं वाटतं की कोणची पण फ्रेंड, आपण आपल्या आईला तोंडावर नाही म्हणत की तू अशी करते सगळ्यांसमोर. आईला आपण लपून, ऐक ना तू असं करायला पाहिजे, सगळ्यांसमोर आपण म्हणतो हो जाऊ द्या, ते वी टेक स्टँड. त्या प्रकारचा स्टँड ती माझ्यासाठी घेत होती, शो मध्ये पूर्णपणे माझ्यासोबत होती. आणि सगळ्यात जास्त दुःख जिच्या गेल्यानंतर मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की मी इकडे फ्रेंडशिपवाले बॉन्ड्स, डीप बॉन्ड्स एवढे नाही बनवणार, कारण ती जाण्याचा जेवढा दुःख होता त्याच्यानंतर आय डोंट थिंक की कधीच कोणी गेलं असतं तर मला झालं असतं. तू वाघीण म्हणून तर सगळ्यांच्या समोर आलीस, मात्र ही वाघीण आम्हाला पुढपर्यंत पाहायची होती. तुझा जो राग आहे, म्हणजे प्रत्येक गेममध्ये बिग बॉसच्या जेव्हा वेगवेगळे टास्क जेव्हा घरात व्हायचे, स्ट्रॅटेजी आखायचे, त्यावेळेस
तुझा जेवढा राग, तू जेवढी अग्रेसिव्ह असायचीस तेवढीच निकी देखील असायची. म्हणजे तुमच्या दोघांचा अग्रेसिव्हपणा सेम असायचा. म्हणजे अक्षरशः तू कधी कधी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायचीस की निकीने मला मारलंय, निकीचं नख मला लागलंय. तुला जे जे पटत नव्हतं तू बिग बॉसच्या कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत होतीस. मात्र तुझा हा रागच जो आहे तो तुला आज तिकडे नाही आहे. त्या तुझ्या रागावर जर तू कंट्रोल ठेवला असतास तर आज तू आम्हाला पुढच्या फेरीमध्ये दिसली असती. त्याचा कुठे रिग्रेट आहे तुझ्या मनात? नाही, मला कोणताच रिग्रेट नाही आहे. मला जेवढं मला ज्याच्या पनिशमेंट्स भेटायच्या होत्या, जेवढं मला गिल्टवरून मी जेलमध्ये गेली, त्या जेलच्या नंतर मी बाहेर आली, गेमच्या बाहेर, मला जे पण माझ्यासोबत व्हायचं होतं ते झालं. इनफॅक्ट मी बिग बॉसमध्ये ट्रॉफीपेक्षा जास्त लोक कमवायला गेली होती. जे झालं, मला जेवढं प्रेम लोकांनी सध्या दिलेलं आहे तेवढं प्रेम पण माझ्यासाठी खूप आहे. आणि मला मी खूप जास्त अशी हावरट नाही की यार मला ते गेममध्ये राहिले असते, ते गेमपेक्षा जास्त माझ्यासाठी लोक आहेत. म्हणजे जसं तुम्हीच म्हटलं की मी आली तसं एकदम विनर सारखं स्वागत झालं. मग काय पाहिजे अजून, एका व्यक्तीला अजून काय पाहिजे? बरं, आता तू मगाशी म्हणालीस की 24 तासात जे 1 तासापुरतं असतं तेच दिसतं, कारण जास्त दिसत नाही. मात्र त्यावेळेस असं काय मुवमेंट घडला होता की आम्हाला इतकं दिसलं नाही की तू तिच्या कानाखाली मारलीस आणि त्यानंतरला निकी बाहेर ओरडत आली की मला आर्याने मारलं, तिला घराबाहेर काढा. हे सगळं वातावरण निर्मिती तिने केली. मात्र तू खरोखर जोरात कानाखाली मारली होतीस तिच्या, का थोडंसं गालाला हात वगैरे, म्हणजे असं काय झालं होतं? कारण की आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यायचं की तू नक्की 1 कानाखाली मारली होतीस का, आणि 1 का मारलीस, 2 का नाही मारलीस, अशा देखील प्रतिक्रिया आल्या होत्या. मला असं वाटतं यावरनं मी भरपूर बोललेली आहे की डेफिनेटली तिने ऍक्शन घेतली, तिने हात उगारला आधी आणि माझे रिॲक्शन होते. पण मला यावर बोलायचं नाही, कारण मला असं वाटतं की काय आहे ना की आय डोंट वॉन्ट की निकी तांबोळी उद्या येऊन बाहेर येऊन हे बोलेल की ओ आर्यानी फक्त इंटरव्ह्यूज मध्ये माझ्याबद्दलच बोलून फुटेज घेतला, अगेन तिचं स्टेटमेंट फुटेज बद्दलचं. आय डोंट नॉट वॉन्ट. मी एक वेगळी इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे. निकी तांबोळी सोडून पण पूर्ण गेम मी स्वतःसाठी खेळलेली आहे आणि तिच्या ऍक्शन्सवर, चुकीच्या ऍक्शन्सवर मी स्टँड घेतलाय. तिच्याच सोडा, जान्हवीनी सुद्धा जेव्हा पॅडी दादांबद्दल बोलले होते तेव्हा मी स्टँड घेतलाय. जिथे जिथे मला वाटलं मी स्टँड घेतलंय, जस्ट बिकॉज एका खूप मोठ्या विलेनला मी एक आन्सर देऊन आली आहे. त्यामुळे मला नाही पाहिजे की एक ऑडियन्सनी ते क्रिएट करून टाकावं की इट्स ऑल अबाउट आर्या, इज ऑल अबाउट आर्याचं निघणं, इज ऑल अबाउट निकी. आर्या इज नॉट ऑल अबाउट निकी. मी खूप वेगळी व्यक्ती आणि आय डू नॉट वॉन्ट की मी याच्यावर अजून निकीला, आय डोंट वॉन्ट यार की ती उद्या जाऊन बोलेल किंवा तीच सोडा, मला ते पाहिजेच नाही. पण उत्तर मला हे हवं की तू उत्तर तर आहे, जोरात मारली होतीस का? हो. झालंय, मला ऍक्च्युली माझं गिल्ट करून झालंय त्या गोष्टीवरचं. सो राईट नाव मला आता त्याचं काहीच, ठीक आहे, जो हो गया मी एक्सेप्ट केलं त्या गोष्टीला. जेवढं वाईट वाटायचं होतं मी वाटून पण घेतलं. सो ठीक आहे, मी मारली जोरात. बरं, ठीक आहे. बरं, बिग बॉसच्या घरात तू सगळ्यात आधी आलीस, त्यानंतर सगळे पहिल्या दिवशी तर सगळे मित्रमैत्रिणच असतात. नंतर तुमचा ग्रुप झाला, ए ग्रुप, बी ग्रुप. नंतर ना तू बी ग्रुप नंतर पासून पण थोडी वेगळी होताना दिसून आलीस. थोडी इंडिव्हिज्युअल पण खेळलीस. काय म्हणजे का आपण बी ग्रुपचा तुला सपोर्ट मिळत नव्हता? तुला ते जास्त त्यांच्यातले मानत नव्हते का, असं तुला वाटत होतं का? नाही, त्यांच्यातले मानत नव्हते पेक्षा मला असं वाटतं ना की जेव्हा आपण आपलं सेल्फलेसली एका ग्रुपला कॉन्स्टंट देतोय की अरे हा आय एम स्टँडिंग अप, तुम्ही म्हणता हिच्याशी नडत आहे तुम्ही, कारण की आपल्या ग्रुपसाठी आपण पूर्ण स्वतःचा बेस्ट देतो. आणि ते केल्यानंतरही जेव्हा मला दिसतं की नॉमिनेशन्सच्या वेळेस अरे बाबा ते लोक सगळे आपल्या लोकांची नावं देत आहेत आणि तुमच्या वेळेस तुम्ही त्यांचे नावं सोडून आपल्यातलेच नावं देत आहे. म्हणजे दिस वॉज, मला असं वाटायला लागलं होतं की यार जस्ट इन केस मी बी ग्रुपमध्येच इंडिव्हिज्युअल, मला याच्यासाठी वाटलं की थोडंसं आपलं इंडिव्हिज्युअल गेम खेळावं. कारण आय वॉन्टेड टू सी की व्हॉट मोर आय कॅन डू फॉर माय सेल्फ. मी स्वतःसाठी काय करू शकते जे बी ग्रुप मला प्रोव्हाइड नाही करताय, जेवढं बी ग्रुपला मी दिलं आणि त्याचे रिझल्ट्स मला नाही भेटताय. यू नेव्हर नो, मी स्वतःसाठी ते करेल आणि मला त्याचे रिझल्ट्स भेटेल. बिग बॉसच्या घरात जेव्हा होतीस त्यावेळेस तुझ्याजवळ, म्हणजे आपल्याला आई कशी पुरवळून घेते तशी तुझी बॉन्डिंग वर्षाताईंसोबत झालेली. एका एपिसोडमध्ये आम्ही तुला पाहिलं, तू जेव्हा रडत होतीस तेव्हा अक्षरशः वर्षाताईंनी तुला जवळ घेतलं होतं, मिठी मारली होती, खूप छान समजवलं होतं त्यांना. की त्याबद्दल काय सांगशील? मला आठवते की बेबीवाला टास्क झाला होता आणि त्या बेबीवाल्या टास्कमध्ये खूप सगळे जणांनी, म्हणजे काही लोकांनी वर्षाताईंना असं ट्रिगर केलेलं की हे सगळं की अबाउट तुम्हाला काय माहिती आई होणं काय, समथिंग लाईक दॅट. आणि इट वॉज व्हेरी रॉंग कॉमेंट.
कारण की द डे जेव्हापासनं मी बिग बॉस मध्ये गेलेली आहे तेव्हापासनं बाहेर निघेपर्यंत मी त्यांच्याकडनं माझ्यासाठी रक्ताचं बॉन्ड नसतानाही ते मातृत्व फील केलेलं आहे, ती ममता फील केली आहे त्यांच्यात जी माझ्यासाठी आहे. आणि तो खरंच एक वेगळा बॉन्ड आहे. त्यांना काही गरज नव्हती, मला आतमध्ये पण सर्दी झाली होती जशी आता झाली आहे, तर त्यांना काही गरज नव्हती मला येऊन विचारायची. कोणीच विचारत नव्हता ना, कारण सगळे घेत होते काळजी, घेईल आर्या बसेल. दिवसातनं एकदा विचारतोय व्यक्ती, बरं त्या मला 5-5, 6 वेळा विचारायचा मी लेटल्यावर, आर्या तू ठीक आहेस ना. आणि हे मी त्यांचं कोणा दुसऱ्यासोबत नाही पाहिलं आतमध्ये. सो मला माहिती आहे की ते किती रिअल बॉन्ड आहे. आणि एक मला माझी आई नसताना तिकडे एक आई दे. आर्या, जरी तू ए ग्रुप बरोबर नव्हतीस, मात्र काही वेळानंतर म्हणजे काही दिवसानंतर जेव्हा जान्हवी जेलमध्ये होती तेव्हा तू आम्हाला अरबाज बरोबर दिसलीस, तेव्हा प्रेक्षकांना खूप खटकलं की आर्याने का फ्लिप घेतलं, का बदलली आर्या, अरबाज सोबत का गेली. जर तू आर्या निकीला आणि अरबाजला तेव्हा हेट करत होतीस, त्याच टायमाला तू का असं म्हणजे का तो स्टँड का घेतलास अरबाज सोबत जाण्याचा, आणि का निकीला जळवण्यासाठी. तो वाला तर प्लॅन होताच निकीला जळवण्यासाठी, पण ते बंधनवाला वेळ, बंधनच्या एक दिवसा आधी पण जेव्हा तुम्ही म्हणता की ती जेलमध्ये होती आणि डिस्कशन चालू झाले होते माझे, अरबाज आणि जान्हवीचे, बिकॉज मी फायनली विचार करत होते की मला माझा इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा. जसं तुम्ही म्हटलं की बी ग्रुपमधनं मी थोडा अलिप्त विचार करत होती स्वतःसाठी. मग स्वतःसाठी विचार करणं म्हणजे बहुमताने नॉमिनेट कसं नाही होणं हा पण विचार करणं माझ्या हातात होता. इनफॅक्ट तो माझा गेम प्लॅन पण होता की अशा वेळी. आणि जान्हवी बद्दल माझं असं होतं की यार प्रत्येक व्यक्तीला एक चान्स भेटला पाहिजे. व्यक्तीला जेलमध्ये आपण ते तर बिग बॉसचं जेल, पण सहसा जेलमध्ये का टाकतात एका गुन्हेगाराला, की गुन्हा केल्यानंतर त्याला त्याची रिअलायझेशन व्हावी आणि तो बाहेर एक वेगळा व्यक्ती बनून यावा. तर ती एक रे ऑफ होप बाहेरच्याला असायला पाहिजे की फक्त ॲज अ पनिशमेंट नका बघू या गोष्टीला, असं बघा की हा व्यक्ती बाहेर येताना एक वेगळा व्यक्ती म्हणून येणार आहे. जेव्हा की जान्हवीनीच माझ्यासोबत खूप सगळं केलं होतं त्या पॉईंटला. त्या वीकसाठी जेव्हा तिला जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा माझ्याच बद्दल म्हटलं होतं की तू असं केलंय, आर्याला असं ढकललं तुम्ही, हे बोलले. तर वन ऑफ द रिझन्स वॉज दॅट. पण मला माहिती आहे की किती टफ असतं जर एक व्यक्ती बदल करण्याचा आपल्यामध्ये प्रयत्न करतोय आणि दुसरे लोक त्याच्यावर विश्वास नाही करतात. आणि त्या पॉइंटला एका व्यक्तीचा रे ऑफ होप दाखवणं की अरे हा कोणी विश्वास नाही करताय पण ही ना माझ्यावर थोडा विश्वास दाखवत आहे, तर किती ते इम्पॉर्टंट असतं त्याची जाणीव मला होती. त्यामुळे मी जान्हवीसोबत बोलत होती. आणि अरबाज, आय थिंक अरबाजसोबत स्टार्टिंगपासून माझा प्रॉब्लेम हा होता की तू निकीची साईड घेतोय. आणि त्या पॉइंटला अरबाज वॉज मोर आमच्या ग्रुपसोबत बोलायला लागला होता, निकीच्या अगेन्स्ट बोलत होता. आणि मला असं वाटलं होतं की निकीचं त्याला दिसते की हे नाही आहे, असं नाही आहे, असं ती काहीतरी वेगळी आहे किंवा त्याला ते नाही करायला पाहिजे. दॅट इज द रिझन मला वाटलं चलो त्याला पण रिअलायझेशन आहे की त्याला पायपुसणं नाही बनायचं आहे. पण शेवटी अरबाज त्यांनी मॅनिप्युलेट केलं सगळ्यांना आणि तो निकीचा पायपुसणं तोच म्हणून पायपुसणं म्हणूनच येतो. तो एक कठपुतली दिसतोय खरं तर निकीचा. बरं मला सांग, निकी ही चुकली होती, अरबाजही चुकला होता. निकीने अक्षरशः तुझ्या वडिलांवरती अपशब्द वापरले होते की तुझा बाप काढला होता. त्यानंतर तिने जेवणाचं ताट पायाने ढकललं होतं. ह्या सगळ्या गोष्टी केल्या. जान्हवीला देखील शिक्षा झाली, पण निकीला का शिक्षा होत नाही असं कधी मनात रिग्रेट येत नाही की का असेल, आपल्यासोबतच असं का घडलं. बिग बॉसने एक संधी आपल्याला द्यायला हवी होती, असं कुठे वाटतं तुला? डेफिनेटली मला असं वाटतं की बिग बॉसने मला एक संधी द्यायला हवी होती, किंवा जर मला काढलेलं आहे तर तेवढीच कठोर शिक्षा द्यायला हवी होती तिला पण. आर्या, जवळजवळ तू 6-7 आठवडे बिग बॉसच्या घरात राहिलीस आणि त्यानंतर बाहेर आलीस. काय मिस करतेस बिग बॉसच्या घरातलं? कोणती ती सकाळचं गाणं, परत कोंबडा ओरडणं, हे सगळं मिस करते? किती नाही हे सगळं मी बिलकुल मिस नाही करत. सकाळी एकदम आवाजाने असं उठणं आवडत नाही. पण ओके, ते थोड्या वेळानंतर जर माझं फेवरेट सॉन्ग लागलं तर डान्स करायला आवडतं, कारण मी मॉर्निंग पर्सन आहे. लोकांना सहसा असं वाटतं की अरे उठल्यावर अरे क्या आवाज, पण मला खूप आवडते. मी मॉर्निंगमध्ये मी खूप एनर्जेटिक असते. मला खूप आवडतं डान्स करणं. तर ठीक आहे, म्हणू शकतो की एवढं नाही, पण थोडं बहुत जर माझं मिस करते थोडं बहुत ते. कोंबडा तर अरे रे 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 आय टेल यू, कितीदा असं व्हायचं की मी झोपलेली आहे आणि डोळे असे बंद होते, नाही, कारण कोंबडा नको माझा.
म्हणजे बरं साधारण किती तास तुम्ही घरात झोपायचं, म्हणजे किती तास तुम्हाला झोप मिळायची साधारण बिग बॉस? दुपारची तर झोपूच नाही शकत, रात्रीचा टाइम तर आम्हाला माहिती नव्हता, घड्याळच नाही. सो कधी कधी तर असं व्हायचं की आम्ही खूप लेट झोपतोय, पण स्लीप स्केड्यूल थोडी फिक्स झाली त्या चक्करमध्ये की लेट झोपतोय, सकाळी वापस गाण्याने उठतोय. ते गाणं चांगलं राहिलं तर दिवस चांगला चाललाय, ते गाणं काहीतरी, आणि एक तर त्या गाण्यांमध्ये काहीतरी मिनिंग असतं. म्हणजे तुम्हाला पुढच्या टास्कचा इशारा असतो. तर मग त्या गाण्याने विचार करत बसा. जसं ते गली बॉयचं गाणं लागलं होतं ना त्यांनी एंट्रीच्या वेळेस, शेर भाग 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 आहे, शेर आहे, म्हणलं भाई अभी कौन सा शेर आ रहा है. तर पूर्ण आपण त्या थॉट प्रोसेस मध्ये जातो. सो बरं मला सांग, अभिजित इतका शांत आहे, सगळ्यांसोबत शांत राहतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित टॅकल करतो, तरी सुद्धा तुझं का ग पटत नव्हतं त्याच्यासोबत? आमचं गेम पर्स्पेक्टिव्हनी विचार खूप वेगळे आहेत. ॲज अ पर्सन टू पर्सन आमचे मला नाही वाटत की एवढे ओके असं आहे. आम्ही सेम ग्रुपमध्ये आम्ही तोंडावर बोलायचो की हा ठीक आहे, ॲज अ ह्युमन वी आर ओके, पण ॲज अ गेम मला तुमच्याशी नाही पटणार, तुमची माझी नाही पटणार. कारण कसं आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींवर खटकत असतं आणि ते बॉटल अप होत असतं. इट स्टार्टेड फ्रॉम तेव्हा जेव्हा मी कॅमेरासमोर अशी राहायची की हाय नवरेस आहे, पण त्यांना त्याच्याशी प्रॉब्लेम होता. त्यांनी कॉमेंट केलं, पहिला व्यक्ती ज्यांच्यामुळे मी कुठेतरी हे झाली होती की हे का बरं माझ्या पर्सनॅलिटी खूप वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे गेम पर्स्पेक्टिव्ह वेगळा होऊन जातो. आणि खरं सांगू तर असं गेम पर्स्पेक्टिव्हनी मी असं पण बघायला लागली होती की बी ग्रुप ए ग्रुप सोडल्याबरोबर सगळ्यांना एकत्र राहणं वगैरे कुठेतरी माझा सल्ला होता. ते शुअर पण नव्हते. ते निकीच्या साईडला वेगळे बिहेव करायचे, अचानक आमच्या समोर वेगळे बिहेव करायचे, तिला नडायच्या वेळेस आम्हाला पाठवायचे. आणि एक गोष्ट मी नोटीस केली होती गेमच्या पर्स्पेक्टिव्हने, की जसं वैभववाली गोष्ट झाली होती, मोतीवाला टास्क. मोतीवाला टास्क झाला. मी वैभवला म्हटलेलं की नाही, मी पहिल्या राऊंडमध्ये त्या बोटच्या खाली होती आतमध्ये, तर बॉल लपवत होती. माझं लक्ष नाही की वैभव फेअर खेळताय की अनफेअर खेळताय. सेकंड राऊंडमध्ये 2 लोकांना बाद करायचं होतं. मग त्या 2 लोकांना बाद करण्याच्या वेळेस त्यांनी वैभवला बाद नाही केलं. तेव्हा मला वाटलं की ओके, वैभव म्हणजे फेअर खेळताय. आपले लोक जर वैभवला बाद नाही करतायत, विच मीन्स वैभव फेअर खेळताय. सेकंड राऊंडमध्ये मी पिशवी वैभवला दिली पकडायला, कारण इकडे आमचं सगळं सेव्हिंग चालू होतं. अभिजित दादा ब्लेम्ड मी डिरेक्टली की अरे तुझ्यामुळे हे झालं. ते कसे करतात ना, त्यांनी त्या पॉईंटला असं म्हटलं की आर्या, तुझं ना जे पिशवी वगैरे होतं ना, तुला फक्त पिशवी पकडायचं काम होतं. मग ते म्हणतात नाही आर्या, तुझं ना फक्त निकीला नडायचं काम होतं. मग म्हणते नाही आर्या, तुझं ना फक्त स्वतःचे बॉल सांभाळायचे काम होतं. आणि त्याच्यानंतर हे पण म्हणतात की मल्टीटास्किंग का करताय तुम्ही, 3 काम इकडच्या इकडे मला सांगितलं. सो आय वॉज लाईक की, आणि तुम्ही सांगा तुम्ही वैभवला बाद का नाही केलं? जर तुम्हाला वाटतं वैभवला विश्वास करून पिशव्या का दिल्या तू, म्हणलं तुम्ही वैभवला बाद का नाही केलं? मी तर आतमध्ये होती. त्या म्हणलं अरे पागल आहे का, वैभवला थोडी बाद करू शकत होतो आम्ही, असं ते बोलले. एक्झॅक्ट 2 टास्क नंतर सत्याचा पंचनामाचा टास्क झाला. तेव्हा त्यांनी मला काय म्हटलं की सगळे बसलेले आणि सगळे डिस्कस करताय की यार आपण वैभवला काढायला पाहिजे होतं, आणि ते पण म्हणताय काढायला पाहिजे होतं. म्हणलं आता जेव्हा त्यांनी मला हे म्हटलंय ना, नॉमिनेशन्सच्या याच्यात एकदा मी त्यांना नॉमिनेट केलं त्यांनी मला, तर त्यांनी ना एक रिझन दिलं होतं. आणि त्यांनी म्हटलं की अरे भांडणामध्ये त्यांनी म्हटलं तुझ्या मताची व्हॅल्यू नाही आहे. मी म्हटलं खरं, कारण की माझं मत कोणी ऐकत नाही. आणि तेव्हा ऐकत जेव्हा त्यांच्यासोबत होते आणि ते रिअलाइज करतात आणि ते म्हणतात हो हो असं झालं, जस्ट बिकॉज मला गिनवायचं नव्हतं की यार हा ये तो मैंने पहिले बोला था. नंतर मी सांगितलं ना सगळ्यांनी, म्हणजे वैभववाल्या टाईममध्ये पण मी तुम्हाला बोलली, खूप एंडमध्ये मला स्टँड घ्यावा लागला. कारण असं व्हायला लागलं होतं की काहीही चांगलं झालं तर अभिजित दादा यूज टू बी लाईक ओके गुड वेल प्लेड. पण काही जर आमच्या टीमच्या अगेन्स्ट झालं ना, तर अभिजित दादा यूज टू बी लाईक यार आर्या की गलती आहे. ॲटलिस्ट एक्सेप्टेड की ही सगळ्यांची चुकी आहे. जस्ट बिकॉज मी एक वेगळी व्यक्ती आणि मी ऐकून घेणार, तर सगळं ब्लेम तुम्ही माझ्यावर नाही टाकू शकत. हे मला अभिजित दादांची खंत होतं. ॲक्च्युली कसं झालंय ना, बी ग्रुपचं कसं झालं, आता बी ग्रुपच खूप जास्त राहिलेला आहे. एक ग्रुप तर सगळ्याच दोघंच उरले. खरं तर बघायला गेलं तर बिग बॉसचं समीकरण राहिले, निकी आणि अरबाज जरी असलं तरी बी ग्रुपचा एक मायनस पॉईंट असा आहे की त्यांच्यामध्ये काय झालं ना, की ते लगेच सगळे इंडिव्हिज्युअल गेम खेळायला सुरुवात करतात. मला वाटतं ऑलरेडी इंडिव्हिज्युअल गेम सुरू झालाय. येस, ॲक्च्युली वर्षातही इंडिव्हिज्युअल खेळतायत, जान्हवी इंडिव्हिज्युअल खेळते, आणि आता तर वन मॅन आर्मी शो सुरू केलाय धनंजय दादानी, आणि धनंजय दादा सुद्धा आता मला वाटतं इंडिव्हिज्युअल गेम खेळला. कारण की माझ्या ग्रुपमध्ये मी राहिली, आय एम स्टील रूटिंग फॉर माय ग्रुप, कारण की मी नेहमीच सेल्फलेसली त्यांच्यासाठी उभी राहिली. पण त्यांच्यासोबत उभं राहून, म्हणजे माझं म्हणणं आहे की जेव्हा वेळ येईल ना की दुश्मन का दुश्मन दोस्त, तेव्हा सगळे सोबत राहावे.
आणि जेव्हा वेळ येईल की अच्छा ठीक आहे आता आपल्याला एकट्याला स्वतःसाठी स्टँड घ्यायचं आहे, तर मला असं वाटतं की डिपेंड्स की कधी आपल्याला ॲज अ ग्रुप सममताचे लोकांनी येऊन खेळायचं आहे आणि कधी आपल्याला ॲज अन इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे. ते खूप डिपेंड करतं त्या गेममध्ये. कधी कधी नॉमिनेशन्समध्ये सगळ्यांना स्वतःला इंडिव्हिज्युअलच खेळावं लागतं. पण जरी इंडिव्हिज्युअल खेळायचं म्हणतेस तू, पण तरी सुद्धा सदस्यांची गरज आपल्याला कुठे ना कुठेतरी लागतेच ना. इंडिव्हिज्युअल आपण खेळून नाही शकत त्या बिग बॉसच्या घरात. जरी खेळायचं म्हटलं तरी आपल्याला आज ना उद्या कोणाची ना कोणाची गरज लागते. बरं, तुझा जो जेवणावरून जो वाद झाला, तर मला वाटतं बी ग्रुपने सगळ्यांनी तुला छान सपोर्ट केला होता तेव्हा. त्यामुळे मला असं वाटतं की सदस्यांची देखील म्हणजे इंडिव्हिज्युअलपेक्षा सगळ्यांसोबत खेळणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता तो जेवणाबद्दलचा मुद्दा गेम नव्हता. माझं काय म्हणणं आहे की जेव्हा गेमचा पॉइंट येतो ना, तेव्हा मला आतापर्यंत मला नाही वाटत की याच्या कोणी अनलेस अँड अंटिल तो गेम खूपच क्लिअरली विजिबल होता की अरे खूप मस्त खेळलेला आहे. कधी कधी असं व्हायचं की सगळ्यांचा टीम टास्क आहे आणि मी इंडिव्हिज्युअल खेळायची आणि नाही म्हणजे ग्रुप सोबत खेळायची आणि त्याच्यासाठी मला म्हटलंय नाही गेलं की अरे दिसलं हे ते काहीतरी. व्हॉट आय एम सेइंग इज की सगळ्यांचा सोबत सगळ्यांचा स्टँड त्या सगळ्यांपेक्षा मॅटर करतं बाहेरच्या जनतेचा स्टँड. आतमध्ये तर ते स्टँड घेणार नाही घेणार मॅटर नाही करत. मी का होती गेममध्ये, मी आज जर जे झालं ते झालं नसतं तर आय एम सो शुअर की मी तशी असतीच. मी नेहमी बोलली की भाई यार तू त्या पॉईंटला जेव्हा काय कोणती टीम होती जेव्हा जान्हवीकडनं निघाली होती, मी त्या पुन्हा जान्हवीनी तोंडावर म्हटलं होतं मला की तुला मी काढते बघ, आणि मी तिला म्हटलं होतं की भाई तू मला फरक नाही पडत, माझी जनता एवढी वाचून घेईल. मग काय झालं, जनतेने वाचवलं. कोणचीच टीम नव्हती, कोणी स्टँड नव्हतं घेत. मी एकटी लढत होती त्या पॉईंटला. फरक नाही पडत की आतमधले लोक किती तुमच्या सोबत आहे, कारण की इन दी एंड सगळे कॉम्पिटिटर्स आहेत. येस, मॅटर हे करतं की जनता काय विचार करते. मला सांग, ज्यावेळेस स्ट्रॅटेजीज किंवा गेम टास्क होणार असतात त्यावेळेस तुम्हाला आधी कल्पना असते या गोष्टीची की आता हा टास्क होणार आहे किंवा काय, आणि सगळ्यात आधी कोणाला घरात तुझ्या मते की कोणाला टास्क समजतोय, चांगला टास्क समजलाय घरात, म्हणजे स्ट्रॅटेजी वगैरे खूप छान पद्धतीने या सदस्याला चांगले टॅकल करता येतात असं तुला वाटतंय? कोण असेल तो सदस्य तुझ्या मते? सगळ्यांचे वेगवेगळे तरीके आहेत. म्हणजे डिपेंड्स ऑन द टास्क. जर टास्क एक तर माहिती नसतो कोणाला की काय आहे, आल्यावर जे सगळे बनायचे की यार याला समजत ते समजत नाही. मला काय व्हायचं माहितीये का, मला मराठीचे जे तीव्र वर्ड्स असायचे ना असे की कोणचे बुद्धी चातुर्य आणि हे, तर मला ते वाचून समजून घ्यायला वेळ लागायचा. एकदा मला टास्क कळला की एक्झॅक्टली काय बोलल्या गेलेल्या, काय करायचं काय, देन स्ट्रॅटेजीज रेडी असायच्या. तर मला डेफिनेटली वाटतं की मला कळायचं. मला असं वाटतं की सगळ्यात चांगल्यानी ज्या व्यक्तीला कळायचा टास्क, आय कॅन डेफिनेटली से अभिजित दादा. बरं, आता मला सांग तुझ्या पण असं पण व्हायचं कधी कधी, ते पण माझ्यासारखे कन्फ्युज व्हायचे. हो झालेलं आहे हे. किंवा आय कॅन से अंकिता, अभिजित दादांपेक्षा बेटर अंकितालाच कळायचं, कारण की अंकिताचं मराठी चांगलं आहे, तिला लवकर कळून जायचं. जोपर्यंत आम्ही मराठी समजून, पूर्ण मराठी समजते पण ते डिटेल्ड टफ वर्ड समजून जोपर्यंत आम्ही प्रोसेस करून विचार करायचो की अच्छा गेम असा आहे, तोपर्यंत ती अशी असायची की हां आता आपण ना हे स्ट्रॅटेजी करू. सो त्या प्रकारे तर तिला कळतो. बरं, मला आता सांग की आता मी तुला एक असे प्रश्न करते, म्हणजे तू एक प्राणी, पक्षी, फूल असं एखाद्या कुठल्या तरी सदस्याला तू उपमा देशील. मी एका सदस्याचं नाव घेते, तू त्याला तुझ्या मते काय उपमा देशील? हां, बरं, सगळ्यात आधी आपण जाऊया वर्षाताईंकडे. वर्षाताई युनिकॉर्न. ओके. कारण की त्या शी इज लाईक अ रेनबो, शी इज डिफरंट. आणि तो कलर आहे ना युनिकॉर्नचा, तर आय थिंक घ्यायचा. अंकिता ती चिमणी आहे अशी छोटीशी, क्यूट, चिवचिव करणारी आहे. ती थोडी जजमेंटल आहे. प्रत्येकाचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे, निगेटिव्ह पॉईंट्स आहे. ती जजमेंटल आहे, तिला माहिती आहे ही गोष्ट. जान्हवी फूल आहे. आता मला ते फूल मला माहिती नाही, पण प्रत्येक फूल, कारण जान्हवीचं कसं आहे ना की ती लवकरच ब्लूम पण होते पण ती लवकरच मुरझावून पण जाते. लाईक तिचं कसं आहे की शील शो हर साईड. ती दाखवते की अरे यार मी चांगली आहे, पण मग लोकांना शंका येतं, आणि ते शंका याच्यासाठी येतं कारण की ती स्वतः ब्लॉसम करणं, ब्लूम करणं बंद करून टाकते, आणि त्याच्यामुळे लोकांना वाटतं की अरे आता तर ही चांगली होती, आता हिला काय झालं. धनंजय दादा ते हिप्पो आहेत. हिप्पो. ओके. ते हिप्पो आहेत, आणि हिप्पो सारख्या नावासारखे ते थोडेसे हिप्पोक्रिट पण आहेत. बरं, सूरज आहे आपला शेर. हो. आयडी दादा
पॅडी दादा क्यूट पांडा आहेत, ते झोपत राहतात अशी मस्त, असे लेझी, जे तुम्हाला दाखवत नाहीत पण खूपदा असं झालेलं आहे. 15 मिनिटाचा ब्रेक भेटताना क्यूट आहे ते असे पॅड. संग्राम, हरिण. द लास्ट वन इज निकी. म्हणजे तिला कुठल्याच कशाचीच उपमा तुला द्यायचं नाही. बरं ठीक आहे, आम्ही नॉन समजू शकतो. एक्झिस्टिंग. येस, आम्ही समजू शकतो. पण मला सांग, टॉप 3 मध्ये कोणाला पाहतेस तू? मला असं वाटतं की माहिती नाही कोण जाणार डेफिनेटली, पण मनातनं असं वाटतं की वर्षाताई, सूरज, हे दोघं नावं त्यात असलीच पाहिजे. अभिजित दादा तर त्यांचं सध्या मी आतमध्ये तर मला जेवढं नव्हतं दिसत, थोड्या बहुत गोष्टी दिसत होत्या, पण बाहेर आल्यावर जो गेम दिसतोय त्यांनी असं वाटतं की काही गोष्टींवर वर्क केलं तर डेफिनेटली अभिजित दादा इज द वन. बरं, आता हे बिग बॉस तर झालंच, बिग बॉस मधून तू घराघरात पोहोचतेस, पण त्याआधी हसल 0.2 मध्ये तू आम्हाला दिसलीस. आणि हसलपर्यंत तुझा प्रवास कसा होता? तू एक छान रॅपर आहेस, तू छान रॅप करू शकतेस. ह्या सगळ्या गोष्टी तुला कशा जाणीव झाल्या तुला या सगळ्या गोष्टींच्या, आणि कशा पद्धतीने रॅप वगैरे लिहितेस? मी बेडरेस्टवर होती. 2018ची गोष्ट आहे. 23 ऑक्टोबर 2018 माझा ॲक्सिडेंट झालेला आणि मी बेडरेस्टवर होती. माझी स्पाईन कॉम्प्रेस झालेली आणि माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर होते. सो मी उठून बसू सुद्धा नव्हती शकत. 2012ला मी माझा पहिला रॅप लिहिला होता, ब्रेकअप पार्टीचा फिमेल व्हर्जन, पण मला माहिती नव्हतं की त्याला रॅप म्हणतात. तर 2018ला जेव्हा मी बेडरेस्टमध्ये होती त्या पॉईंटला पहिल्यांदा मला असं क्लिक झालं की अरे यार, मी म्हणतो येत गाणं ऐकलं, टिकटॉक चालू होतं तेव्हा. त्याच्यात म्हणतो येत गाणं रफ्तार यांचं खूप चाललं होतं व्हायरल. लोक त्याच्यावर रील्स बनवत होते, टिकटॉकचे व्हिडिओज बनवत होते. आणि मी म्हटलं यार, एक जर मुलगा एवढं चांगल्याने सुंदरपणे सजवू शकतो पेजवर की एका गाण्यावर एका मुलीच्या बद्दल, तर मी काय नाही करू शकत, कारण मी तर मुलगी. इट स्टार्टेड लाईक दॅट. एक अंडरग्राऊंड रॅपर, जिंदा निर्भया तू बन असे गाणं बनवलंय मी, की टेकिंग स्टँड फॉर की जे लोक, जर फॉर एक्झाम्पल निर्भया, तिची तर डेथ झाली, पण ती एंड क्षणापर्यंत स्वतःच्या ती लढत होती स्वतःसाठी. तर तुम्ही तर जिवंत आहात. जर तुमच्यासोबत असं काही होत आहे तर तुम्ही स्टँड घ्या स्वतःसाठी, तुम्ही लढा. एक होतं सुसाईडबद्दल, की सुसाईड कसा ऑप्शन नाही आहे. असे मी भरपूर सगळे असे गाणे बनवले. एक होतं डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल, की काय काय करायला पाहिजे, कशातनं निघायला पाहिजे. मी असे भरपूर सगळे असे गाणी बनवली आहेत. आणि त्याच्यानंतर मला एक कमर्शियल झोन मध्ये पण मी ट्राय केलंय. आणि राईट नाव नऊवारी आलं, ते तर फेमस आहे आणि ते ऐकल्याशिवाय आम्ही तुला सोडणार नाही, कारण की ते लाईव्ह परफॉर्मन्स आम्हाला सगळ्यांनाच ऐकायचं. तू प्रत्यक्षात आमच्या समोर आहेस, कारण ते गाणं खूपच व्हायरल झालेलं आणि त्यामुळे तू घराघरात पोहोचलीच खरं तर त्या गाण्यामुळे. तर एकदा आमच्यासाठी होऊन जाऊ दे. माथे पे चंद्रकोर जबान खारी खारी चाय के साथ, वैसे ही मैं और मेरी नौवारी, शब्दों से कूल हॉट ट्रेंड मेरी सारी खारी चाय के साथ, वैसे ही मैं और मेरी नौवारी. वा, म्हणजे ते रॅप म्हणताना तुझा जो ॲटिट्यूड आहे वेगळा होऊन जातो ना. येस, तू वेगळी आर्या दिसून येते आम्हाला. क्योंकि आर्या जाधवचा ऑल्टर इगो आहे, एक वेगळा कॉन्फिडन्स येऊन जातो मला. येस, पण आता ह्यापुढे बिग बॉस चॅनलतून बाहेर पडल्यानंतर काय आम्हाला पाहायला मिळणार आहे आर्याबद्दल? आर्याची नवीन रॅप, काही अल्बम, काय नवीन घेऊन येणार आहे आर्या? माझ्याकडे एवढी गाणी आहेत, एवढी आणि खूप सगळ्या XYZ आर्टिस्ट सोबतचे माझे कोलॅब्सही आहेत, गाणे म्हणजे हिंट. आता तुम्हाला तर आठवतं ना की मी हिंट नाही ड्रॉप करता, पण तुम्हाला आठवतं ना की AR रहमान सर यांनी मला फॉलो केलं होतं, मग त्यांच्यासोबत गाणं बनणार होतं. मग आता जर तशी एक गोष्ट होऊन झाली आहे माझ्यासोबत, तर मग आता पुढे काय होऊ शकते? आता पण काही झालंच असेल ना मी बिग बॉसवर. आता तू रफ्तारला भेटली होतीस की नाही? रफ्तारला भेटली नाही. माझं ड्रीम आहे की मला त्यांच्यासोबत एक गाणं बनवायचं. दॅट इज लाईक वन ऑफ माय ड्रीम, की एखाद गाणं तरी मला त्यांच्यासोबत, ज्याच्यामुळे मी ऍक्च्युली रॅपिंग मध्ये आली. बरं, आता मला एक प्रश्न म्हणजे आत्ताचा सुचला की अमरावतीचा शिव देखील होता, अमरावतीत शिव जिंकलाय. तर बिग बॉस मध्ये येण्याआधी कधी त्याच्याकडून काही मार्गदर्शन केलंस, काही घेतलंस, काही टिप्स तुला शिवकडून मिळाला, भेटली होतीस का शिवला? टिप्स नव्हते, पण कॉल केला होता मी त्याला. मी म्हणलं होतं शिव मी चालली आहे, तर तू म्हणे बाप्पांचं दर्शन करून जा. म्हणलं नक्कीच. माझं जयशी बोलणं झालं होतं. जयनी पण मला असं काही गाईड वगैरे टिप्स नाही, पण जयनी, कारण मी टिप्स मागितल्याच नाही मुळात. मी अशी होती की मला थोडं मोटिवेट डेफिनेटली केलं त्यांनी. मला खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या की हे बघ, तू प्रिपेअर्ड राहा मेंटली, असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. त्यांनी मे बी याला टिप्सच म्हणतात ना, आय डोंट नो, की अरे आर्या असं थोडी मेंटली प्रिपेअर्ड राहा,
या गोष्टींनी पण लोक त्रास देऊ शकतात त्या सो त्यांनी मला गाईड केलेलं आहे बेसिकली की असं करशील तसं करशील. आणि डेफिनेटली तिकडनं बाहेर आल्यावर पण जयचा मला कॉल आला होता आणि जयने मला म्हटलं की छान खेळली. शिवने केला होता की नाही? शिवनी तर स्टोरीज टाकल्या ना, मी आतमध्ये होती तेव्हा. पण बाहेर आल्यानंतर काही अजून तर बोलणं नाही झालंय. आता मी बाहेर आल्यावर आय एम गोइंग टू कॉल हिम, मला बोलायचंय. बरं, आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली आहेस, ते सगळं संपलंय बिग बॉस. आता नवीन जर्नी, तुझा नवीन प्रवास सुरू होणार आहे. काय शिकलीस बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर? एक कसं माणूस बनलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे? कारण आता माणसं ओळखायला तू बरोबर ओळखली, चांगलीच झाली असेल माहीर, मला असं वाटतं. त्यामध्ये मला असं वाटतं की माणसं, मी ऍक्च्युली ना माणसं ओळखण्याचं एक गट फिलिंग माझ्यात आधीच होतं. नाहीतर मी निक्की आणि यांच्या ग्रुपला डे 4ला ग्रुप सोडला नसता. मी रिझन सोडण्याचं हे होतं कारण मला माहिती होतं की अशी माणसांमधली एक व्यक्ती मला नाही व्हायचं. राहिली दुसरी गोष्ट की जे मी शिकून चालली आहे ते आहे की प्रत्येकामध्ये आपण खूप जास्त, मी जे चांगलं पाहते त्यातलं एक लवकर ट्रस्ट करण्याचा जो स्वभाव आहे माझा, तो त्यावर मी थोडा विचार करणार आहे. आणि की टेक युअर टाइम आर्या, डोंट ट्रस्ट. जसं ते अरबाजवाली गोष्ट, टेक युअर टाइम, हळूहळू मग विश्वास कर. आणि दुसरी गोष्ट, ग्रजेस जे मी होल्ड नाही करत ना, की जाऊ दे बाबा केली चुकी झाली. कारण प्रत्येक व्यक्ती, मला असं वाटतं माझ्या, आपण दुसऱ्या व्यक्तींना तसंच बघतो. म्हणजे सहसा एक नॉर्मल व्यक्ती, तशी एक्स्ट्रीम व्यक्ती नाही म्हणताय मी, ज्यांच्या सोबत माझे कांड झाले. मी म्हणते नॉर्मल व्यक्तींमध्ये आपण चांगल्या लोक असं वाटतं की अरे हा चांगलाच असेल, माझ्यासारखंच असेल, ग्रजेस कशाला होल्ड करू, हा माफी मागतोय ना, जेन्युइनली असेल, माफ करून द्यावं. दॅट इज समथिंग मला असं वाटतं की नाही करायला पाहिजे. टाइम प्रत्येक व्यक्तीसोबत मी घ्यायला पाहिजे, की बघायला पाहिजे की हा व्यक्ती कित्येक डेप्थमध्ये जाऊन हा मला त्रास देऊ शकतो. सो आय नीड टू टेक केअर ऑफ दीज 2 थिंग्स. हे मी शिकली आहे. तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट जी मी शिकली आहे ना, की आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स आणि जेन्युइन लोकांना फॉर ग्रँटेड मी कधीच घेणार नाही. त्यांच्या प्रेझेन्सला मी फॉर ग्रँटेड कधीच घेणार नाही. कारण इतक्या दिवस घरात असताना गॅजेट काहीच यूज नसताना त्यांचीच आपल्याला आठवण सतत येत असते आणि तेव्हा रिग्रेट झालं असेल की फॅमिलीला कधी ग्रँटेड धरू नये. आर्या, तू इथे आलीस, छान गप्पा मारल्यास, खूप छान वाटलं. आणि तुझ्या संपूर्ण प्रवासासाठी लोकशाही मराठीकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर लोकशाही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाले आता इथेच थांबायची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.